नमस्कार, कृषी विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे। आज मी अजून एक छान असा रुमाल घेऊन आलेली आहे। आत्तापर्यंत आपण गोल, चौकोनी, षटकोनी असे रुमाल करायला शिकलो आहोत। आता मी अष्टकोनी रुमाल घेऊन आली आहे आणि त्याचा आकार असा चांदणीसारखा दिसतो आणि त्याला 8 कोन येतात। बघा या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 कोन येतात आणि छान असा मोठा रुमाल हा तयार होतो। आणि हा रुमाल तुम्हाला हवा तेवढा मोठा तुम्ही करू शकतात पुढे पुढे विणत जाऊन। ही या रुमालाची खासियत आहे। चला तर मग सुरू करूया। यासाठी मी हे 2 कलरची रोकर घेतलेली आहे आणि 3.5 mm ची सुई घेतलेली आहे। तर सर्वात प्रथम आपण मॅजिक लूप तयार करून घेऊया आणि त्यामध्ये 3 खांबांचे 4 सेट करायचे आहेत। पहिला खांब 3 साखळ्यांचा, 3 खांबांच्या मध्ये 2 साखळ्या, परत 3 खांब, 1 2 3, परत 2 साखळ्या, परत 3 खांब, 1 2 3, 2 साखळ्या आणि 3 खांब, 1 2 3 आणि 2 साखळ्या। 3 सेट तयार झाले आहेत। 3 खांबांचे मध्ये 2 साखळ्या आपण घेतलेल्या आहेत। आता आपण या ठिकाणी जॉईन करून घेऊया। पहिल्या खांबाच्या वरच्या साखळीमध्ये जॉईन करून घ्यायचा आहे। हा दोरा आपण ओढून घेऊया आणि तो पुढच्या विणकामात घेऊन हाईड करून टाकायचा। आता आपण पुढच्या या गॅप पासून सुरुवात करूया। स्लिप स्टिच ने आपण या गॅप पर्यंत यायचं आहे। आता या गॅप मध्ये आपल्याला एक शेल तयार करायचा आहे। 3 खांब, 1 2 3, 1 साखळी आणि 3 खांब, 1 2 3। या ज्या 4 गॅप तयार झाले आहेत, या 4 गॅप मध्ये आपण 4 शेल करणार आहोत। प्रत्येक शेल नंतर 2 साखळ्या घ्यायच्या आहेत, परत एक शेल, 1 2 3, 1 साखळी, परत 3 खांब, 1 2 3। रो मध्ये आपण प्रत्येक गॅप मध्ये एक शेल घेतलेला आहे। 3 खांब, 1 साखळी, 3 खांबचा एक शेल घेतलेला आहे। आता आपण स्लिप स्टिच घेत आपण या मधल्या गॅप कडे येऊया। आता या शेलवर आपण परत एक शेल करणार आहोत। 3 साखळ्यांचा एक खांब, दुसरा खांब, तिसरा खांब, 1 साखळी, परत 3 खांब, 2 3। आता या 2 खांबांची जी साखळी जी गॅप तयार होते, त्या गॅप मध्येही आपल्याला परत एक शेल तयार करून घ्यायचा आहे। 3 खांब, 1 साखळी, 3 खांब, परत एकदा शेल वर शेल, 1 2 3 खांब, 1 साखळी, 3 खांब, 1
2 3. आता या गॅपमध्ये परत एक शेल करायचा आहे. 3 खांब, 2 3 खांब, एक साखळी, 3 खांब, म्हणजे शेलवर शेल आणि ह्या गॅपमध्येही परत शेलच. या पद्धतीने आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी हा रो कंप्लीट झाला. आपण जॉईन करून घेऊया. बघा आता आपण या ठिकाणी शेलवर शेल घेतले आहेत आणि मधल्या गॅपमध्येही परत एक शेल घेतलेला आहे आणि मध्ये कोणतीही साखळी वगैरे घेतलेली नाही. तर याच्यामध्ये आता 8 शेल तयार झाले आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे 8 शेल तयार झाले आहेत. आता आपण शेलवर शेल आणि ही जी गॅप आहे 2 शेलमधली त्यात 3 खांब या पद्धतीने पुढचा राऊंड करायचा आहे. त्याआधी मी आता 3 राऊंड झाल्यानंतर आता आपण कलर बदलणार आहोत. आता मी हा नवीन कलर या ठिकाणीच शेलच्या मध्यभागी जॉईन करून घेते आणि पुढच्या राऊंडमध्ये शेलवर शेल आणि गॅपमध्ये 3 खांब याप्रमाणे हा चौथा राऊंड आपल्याला घ्यायचा आहे. 1 2 3 खांब, एक साखळी, 3 खांब, शेलवर शेल आणि गॅपमध्ये 3 खांब. या ठिकाणी बघा स्टार शेप आपोआप आलेला आहे. 8 शेल तयार झालेले आहेत. प्रत्येक शेलवर शेल आणि गॅपमध्ये 3 खांब या पद्धतीने आपण हा चौथा राऊंड कंप्लीट करूया. या ठिकाणी हा रो कंप्लीट झाला. आपण जॉईन करून घेऊ. या रो मध्ये आपण प्रत्येक शेलवर शेल 8 शेलवर 8 शेल झाल्या आणि मधल्या गॅपमध्ये 3 खांब घेतले आहेत. आता हा चौथा रोल झाला. आता 5व्या रोलला आपण स्लिप स्टिच घेत मधल्या गॅपपर्यंत येऊ शेलच्या. आता 5व्या राऊंडमध्ये आपण परत एकदा शेलवर शेल घेणार आहोत आणि मध्ये एकच्या ऐवजी 2 गॅप तयार होतात. तर त्या 2 गॅपमध्ये 3-3 खांब घेणार आहोत. बघा आता 3 खांबांचा 3 साखळ्यांचा एक खांब, 2 3 एक साखळी, 3 खांब, गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3, परत या गॅपमध्ये 3 खांब. आता शेलवरती शेलमध्ये कोणतीही साखळी घ्यायची नाही आहे. 3 खांब, 3 खांब, एक साखळी आणि 3 खांबचा हा शेल. या ठिकाणी हा 5वा राऊंड कंप्लीट झाला आहे. आपण एक एक कलरमध्ये 3-3 राऊंड घेणार आहोत. हे 3 राऊंड या कलरचे घेतले. आता हा 5वा राऊंड इथे संपला आहे. आपण हे जॉईन करून घेऊ. स्लिप स्टिच घेत आपण मधल्या गॅपमध्ये येणार आहोत. आता या 5व्या राऊंडला थोडा झोळ पडल्यासारखा दिसतो. तो पडू नये. पुढच्या राऊंडला तो अजून मोठा होईल. तो पडू नये म्हणून 6th राऊंडला आपण या 2 जे सेट आहेत 3-3 खांबांचे त्या दोन्हीचा आपण एक करणार आहोत. या पद्धतीने बघा दाखवते मी. आता शेलवर शेल करून घेऊ आपण. तीन खांब, एक साखळी, 3 खांब
आणि हे जे मधले दोन जे सेट आहेत ते दोन आपण एकत्र करणार आहोत. त्याआधी या गॅपमध्ये 3 खांब करून घ्यायचे आहेत. इथे 3-3 खांबांचे 2 सेट आहेत आणि आपण हे दोनाचा एक करणार आहोत. म्हणजे डायरेक्ट या पुढच्या गॅपमध्ये एक खांब 3 खांबांचा एक सेट घेणार आहोत. 3 खांब. आता या ठिकाणी आपण दोनाचा एक केला आहे. खाली 2 सेट होते 3चे, वरती पण परत 2च आले आहेत. आता म्हणजे झोळ पडणार नाही यासाठी. आता परत शेलवर शेल. आता या ठिकाणी परत या दोनचा आपण एक करणार आहोत. या गॅपमध्ये आपण 3 खांब घेऊ आणि या दोनचा आपण एक करून या गॅपमध्ये डायरेक्ट 3 खांब घेणार आहोत. बघा असा आकार येतोय. खाली 2चा एक होतो आणि वरती परत 2 तयार होतात. आणि हे जे 2चा एक आपण करतो आहोत ते 6th रो मध्ये करतो आहोत. त्यानंतर आपल्याला पुढे 9th रो मध्ये ते करावं लागणार आहे. 2चा एक आणि त्यानंतर 12th रो मध्ये करावं लागणार आहे. म्हणजे झोळ पडणार नाही यासाठी. बघा या पद्धतीने आता 6th राऊंड कंप्लीट झाला आहे. मी या ठिकाणी हे जोडून घेते. स्लिप स्टिच घेत मधल्या गॅपपर्यंत येऊया. बघा आता ह्या 6 राऊंडला हा परत सरळ झाला. जो काही झोळ पडला होता तो निघून गेला. आता पिवळ्या कलरने 3 रो झाले आहेत. आता आपण नवीन कलर जोडूया. आता आपण 7th राऊंड सुरू करणार आहोत. या राऊंडला सिल्वर शेल, शेलवर शेल. त्यानंतर या ठिकाणी आता 3 गॅप तयार होत आहेत. तर गॅपमध्ये 3-3 खांब आणि परत शेलवर शेल. या पद्धतीने आपल्याला हा 7th राऊंड कंप्लीट करायचा आहे. आता 3 गॅप तयार झाले आहेत आणि 3-3 खांबांचे 3 सेट तयार झाले आहेत. बघा या पद्धतीने. आणि परत शेलवर शेल. यानंतर परत ह्या 3 गॅपमध्ये 3-3 खांब आणि शेलवर शेल. या पद्धतीने आपण हा 7th राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत. हा 7th रो कंप्लीट झाला आहे. आपण जॉईन करून घेऊया. स्लिप स्टिच घेत आपण मधल्या गॅपकडे येऊ. आता 8th रोला आपण परत सेमच विणायचा आहे. गॅपवर शेलवर शेल आणि प्रत्येक गॅपमध्ये 3-3 खांब. या पद्धतीने आपल्याला 8वा राऊंड कंप्लीट करायचा आहे. एक खांब, एक साखळी, 3 खांब. हा एक शेल झाला. त्यानंतर प्रत्येक गॅपमध्ये 3-3 खांब.
आता परत शेलवर शेल. बघा हा रो आता इथे कंप्लीट झाला आहे. 8th रो कंप्लीट झाला आहे. जॉईन करून घेऊया. स्लिप स्टिच घेत आपण शेलच्या मधल्या गॅपकडे येऊ. बघा आता या ठिकाणी 8th रो कंप्लीट झाला आहे. हा फोनमध्ये पूर्ण येत नाही. रुमाल आता मोठा झाला आहे, पण स्टारचा आकार व्यवस्थित दिसतो आहे. बघा या पद्धतीने स्टारचा आकार दिसतो आहे आणि झोळ दिसत नाही आहे. आता आपल्याला 9th रो सुरू करायचा आहे. बघा आता हा 9th रो आपण सुरू केलेला आहे. 9th रोला परत आपल्याला दोनाचे एक करायचे आहेत. हे तर आपण शेलवर शेल करून घेऊ. तीन खांब एक साखळी, 3 खांब, आता या ठिकाणी पहिल्या गॅपमधले 3 खांब आपण करून घेऊया. 3 खांबांचे खाली हे 4 सेट आहेत. तर आपण एक विणून घेतला, हा दुसराही विणून घेऊ. आणि हे मधले जे 2 आहेत, हे या दोनचा आपण एक करणार आहोत. 9th रोला परत 2चे एक करायचे. आपण 6th रोला 2चे एक केले होते. आता 9th रोला आपण 2चा एक करणार आहोत. परत झोळ पडू नये यासाठी. आता हा 2चा एक करून एक सेट झाला 3 खांबांचा. आता ही गॅप परत विणून घेऊ 3 खांबांनी. बघा या ठिकाणी परत 4 सेट 3 खांबांचे तयार झाले. खाली पण 4 होते, आपण त्या 2चा एक केला. आता वरती परत 4च झाले. आता परत शेलवर शेल. तीन खांब एक साखळी, 3 खांब. बघा आता इथे हा 9th रो कंप्लीट झाला आहे. आपण जोडून घेऊ. स्लिप स्टिच घेत आपण मधल्या गॅपकडे येऊ. बघा या पद्धतीने चांदणीचा आकार त्याला आला आहे. 8 कोण आलेले आहेत आणि आपण 2चा एक केल्यामुळे झोळ पडलेला नाही, नाहीतर झोळ पडला असता. आता हे 9 रो झाले आहेत. आता आपल्याला पुढचे 3 रो वेगळ्या कलरमध्ये करायचे आहेत. आता 12th रो पर्यंत आपल्याला सरळ सरळ विणायचं आहे. शेलवर शेल आणि गॅपमध्ये तीन खांब एक साखळी, 3 खांब, शेलवर शेल आणि गॅपमध्ये 3 खांब. जेवढ्यामध्ये गॅप बनतात तेवढ्यामध्ये 3 खांब आपण घेणार आहोत. या पद्धतीने हा रो आपल्याला सरळ सरळ कंप्लीट करायचा आहे. बघा या ठिकाणी 10th आणि 11th रो कंप्लीट झाला आहे. हे 2 रो आपण सरळ सरळ विणले. आता 12th रोला आपल्याला परत 2चा एक करायचा आहे. आता 12th रोला मी वेगळा कलर घेतला आहे. ती आधीची लोकर संपली म्हणून वेगळा घेतला आहे, नाहीतर हे 3 रो एकाच कलरने घेतले तर चांगलं. आता हा 12th रो आहे, याला आपल्याला 2चे एक करायचे आहे. मी पहिल्यांदा
शेलवर शेल करून घेते. आता हे जे गॅप आहेत त्या गॅपमध्ये आपण 3-3 खांब घेणार आहोत. प्रथम या गॅपमध्ये 3 खांब करून घेऊ. हे जे मधले आहेत ह्या मधल्यांचा 2चा 1 करायचा आहे. आपल्याला 3 गॅपमध्ये 3-3 खांब करून घ्यायचे आहेत. बघा हे 3 गॅपमध्ये 3-3 खांब करून घेतल्यानंतर हे जे मधले 2 आहेत त्या 2चा आपण 1 करणार आहोत. पुढच्या गॅपमध्ये परत 3 खांब. त्यानंतरच्या गॅपमध्येही परत 3 खांब. बघा या ठिकाणी हा 12th रो कंप्लीट झाला आहे. छानपैकी असा स्टारचा शेप तयार झाला आहे. स्टारच्या आकाराचा 8 कोण असलेला सुंदर असा रुमाल तयार झाला आहे. हा रुमाल तुम्ही नक्की करून बघा. जमला की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. रुमाल तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.